परिस्थितीचा, हा आवाज आहे स्थितीचा, परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा, सणाचा, मनाचा, जनाचा, वंचित बहुजनांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय सुजातादादा आंबेडकर साहेबांचा उद्याच्या बुलंद राष्ट्र निर्मितीचा चला बहुजनांनो एकत्र या आणि बंदरबुड बांधा. मनोवादाला चारही मुळे चित करा आणि संकल्प करा. बहुजनाला एकत्र घेऊन आपण लोकशाहीची वाट बांधूया आणि नवराष्ट्र निर्माण करूया. सुजातादादा साहेब तुम आगे बढ़ो. सुजातादादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सन्माननीय आदरणीय युवकांचे हृदयस्थान या महाराष्ट्राचे युथ आयकॉन आदरणीय सुजातादादा आंबेडकर यांचा आगवर विचार मंचावर झालेला आहे. यांच्या गटामध्ये संग्रामपूर तालुक्याच्या वतीनं आपल्याला बळ प्राप्त करून द्यायचं आहे. मंचावर उपस्थित या बुलढाणा जिल्ह्याची आणबान शान तळाकेबाज जिल्हाध्यक्ष या बुलढाणा जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे कर्णधार देवाभाऊ युवराय यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी शब्द सुमनानं त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर मी समता सैनिक दलाच्या सैनिकांना आवाहन करतो की आपण सलामीसाठी सज्ज व्हायचं आहे. सर्वांनी शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे. या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा कुठेतरी परिवर्तनाची प्रकाशाची पावलवाट निर्माण व्हावी याकरिता उपस्थित झालेल्या संपूर्ण जनसमुदायाला मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो, त्रिवार वंदन करतो. आपल्याला दादांना ऐकायचं आहे यासाठी आपली उपस्थिती अत्यंत गरजेची आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या जागेवर बसून राहावं. यानंतर समता सैनिक दलाचे कॅप्टन आदरणीय हिरोडी गुरुजी या ठिकाणी मानवंदना देतील. सर्व सैनिक सलामी दोगे सलामी यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या जागेत स्थानापन्न व्हावं. महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात भीड संकल्प निर्धार मेळाव्याचं दीप प्रज्वलन आदरणीय सुजातादादांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. स्वतःची काया दीपाप्रमाणे अर्पित करण्याची भूमिका घेऊन या समाजासाठी कुठेतरी वंचितांचं साम्राज्य निर्माण व्हावं, या महाराष्ट्राची घराणेशाही झुगारून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या वंचितांचं प्रतिनिधित्व निर्माण व्हावं ही मनाची आशा बाळगून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र स्वतःच्या पायाला भिगरे लावून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी अध्यक्ष संग्रामपूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष किशोरजी भिळे यांना मी नम्र विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी समाप्त करावं. आदरणीय किशोरजी भिळे सर्वांना आवाहन आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं. आदरणीय किशोरजी भिळे साहेब.